प्रिय विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाठ क्रमांक 4 पाहणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे आपण सारे एक आणि या पाठाच्या लेखिका आहेत प्रभा बैकर. आता आपण थोडक्यात पाठाचा परिचय पाहून घेऊया. शरीररूपी राज्यातील सर्वच इंद्रिय परस्परांना पूरक व महत्त्वाची असतात. सर्वांनी एकोप्याने राहून परस्पराची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहते. आता लेखिका काय म्हणत आहेत की शरीररूपी राज्य म्हणजे आपलं शरीर जे आहे ते काय आहे, एक प्रकारचं राज्य आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या राज्यात राहतो त्याचप्रमाणे आपलं शरीर देखील एक राज्य आपण मानूया. आणि या राज्यामध्ये सर्वच इंद्रिये एकमेकांना पूरक आहेत, म्हणजे समान आहेत. कोणी कोणापेक्षा जास्त महत्त्वाचा किंवा कमी असा नाही आहे. सर्वांनी एकोप्याने राहून परस्परांची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहते. बरोबर की नाही? जर शरीरातील प्रत्येक अवयव चांगला असेल तरच आपलं शरीर, आपलं हे राज्य कसं असणार आहे, उत्तम राहणार आहे आणि उत्तम काम करणार आहे. हे या नाटिकेतून सहज सोप्या शब्दातून लेखिकेने पटवून दिले आहे. आणि सर्व इंद्रिये जर शरीररूपी राज्यात एकत्रित नीट राहिले तरच काय होणार आहे, सर्व कामं आणि सर्व जी काही व्यवस्था आहे आपल्या आरोग्याची ती उत्तम राहणार आहे. हेच त्यांनी नाटिकाद्वारे म्हणजे एक नाटकाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. पर्यायाने कुटुंब, परिसर, देश यांच्यासाठीही प्रातिनिधिक स्वरूपातील हा पाठ एकात्मतेचा संदेश देतो. आणि ज्याप्रमाणे शरीररूपी राज्यामध्ये सर्व इंद्रिय एक असणं, पूरक असणं, समानतेने काम करणं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, परिवारात, कुटुंबामध्ये देखील अशा प्रकारची एकता असेल तरच सर्व व्यवहार सुरळीत म्हणजे व्यवस्थित होणार आहे. अन्यथा आपले जे व्यवहार आहेत ते विस्कळीत होणार आहेत. जे आपलं राज्य, देश, कुटुंब आहे ते विस्कटणार आहे. याची काळजी आपण घ्यायची आहे. प्रस्तुत पाठ सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेतला आहे. आणि हा जो पाठ आहे, ही जी नाटिका आहे ही कुठून घेतलेली आहे तर सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेतलेला आहे. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. शामराव, या रामराव, आज स्वारी कशी आली इकडे? नाशिक सोडून बरेच जळगावला आलात. काम तरी काय काढलंय की सहज फेरी? आता जे शामराव आहेत ते रामरावांना काय म्हणताय की तुम्ही नाशिक सोडून जळगावला कसे? सहज आला आहात की काही काम काढलं आहात? असा प्रश्न केलेला आहे त्याने. रामराव, आता यावरती रामराव काय उत्तर देतात पाहूया. अरे एका दमात किती प्रश्न विचारता शामराव. सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना, काय करणार बाबा, या पोटासाठी फिरावं लागतं. ते काय म्हणतायत की एका दमात तुम्ही मला किती सारे प्रश्न विचारताय, थांबा जरा. सध्या फिरस्तीची म्हणजे भटकंतीची, फिरण्याची त्यांची काय आहे, ड्युटी आहे. इकडून तिकडे जाणे आणि काम करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आणि शेवटी पोटाचा प्रश्न आहे, पोटासाठी काम करावं लागतं जेवण मिळवण्यासाठी, हो की नाही? म्हणून आलो आहे असं ते सांगतात. आता त्यावर शामराव काय म्हणतायत, असं चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करू. आता पोटोबाची पूजा करणं म्हणजे काय तर आधी आपण जेवून घेऊया, चला घरी. शामराव त्यांच्या घरी त्यांना घेऊन जात आहेत. यावरती रामराव काय म्हणतायत बघा, चला कामाचं बघू नंतर, आधी पोटोबा मग विठोबा. यावरती रामराव काय म्हणतायत की चला लगेच चला, आधी आपण काय करू, पोटोबा म्हणजे जेवण करू, नंतर काय विठोबा म्हणजे नंतर आपण आपलं जे काम आहे किंवा आपण देवपूजा वगैरे करतो, महत्त्वाच्या गोष्टी नंतर करूया. आधी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर पोटोबा करणं म्हणजे जेवण करणं महत्त्वाचं आहे. आणि ते दोघे देखील तिथून निघून जातात. आता या इथे आपल्या नाटिकेला सुरुवात होत आहे. या नाटिकेचे पात्र कोण कोण आहेत आपण बघूया. इथे काही विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांनी वेगवेगळी पात्र यांचं सोंग केलेलं आहे, सादरीकरण. ओके. आता नासिका म्हणजेच काय तर नाक, कर्णिका म्हणजे कान, नयनकुमार डोळे,
जिव्हाताई जीभ, हस्तकराज हात ही आहेत वेगवेगळी पात्र. आपली ज्ञानेंद्रियाची वेगवेगळी पात्र आहेत. पदकुमार मीन्स पाय इत्यादी अवयवांचा गमतीदार संवाद सुरू होतो. आणि आता आपण काय पाहणार आहोत तर सर्व आपल्या शरीरातील अवयव आलेले आहेत एकत्र आणि आता त्यांचे संवाद म्हणजे एकमेकांशी बोलणं सुरू होत आहे. ते एकमेकांशी आता बोलणार आहेत. पहा तर सर्वप्रथम कर्णिका आलेली आहे. काय ग जीवाताई, नेहमी तू बडबडत असतेस आणि आज गप्प गप्प का, एवढी उदास का बरे झाली आहेस. आता कर्णिका जीवाताईला काय म्हणते की अगं तू नेहमी इतकी बडबड करत असतेस आणि आज इतकी तू शांत का, काही झालं आहे का. जीवाताई काय म्हणते बघा, काय सांगू ग बाई, मला या पोटोबा खवय्याची मोठी चीड यायला लागली आहे. जीवाताई काय म्हणते की हा पोटोबा खवय्या म्हणजे खादाड, सारखं आपलं खायलाच पाहिजे, त्याची मला आता काय झालेली आहे, खूप चीड येते, राग येतोय. मग त्यावरती कर्णिका काय म्हणते, अगं ती ग का, काय झालं, असा प्रश्न विचारते ती. जीवाताई काय म्हणते बघा, का म्हणून काय विचारतेस. आता मघाशी रामराव शामरावांचं बोलणं ऐकलंस ना तू, म्हणजे जी आपली सुरुवातीला जी दोन पात्र होती शामराव आणि रामराव यांचं म्हणणं ऐकलेलं आहे जीवाताईंनी. आणि आता ती खूपच चिडलेली आहे पोटोबाला घेऊन. पाहूया कशी ती. पोटोबासाठी वणवण हिंडावं लागतं त्यांना. कोणताही माणसाला विचारा, सारी धडपड कशासाठी तर पोटासाठी. आणि त्या पोटोबामुळे आपलीही फरफड होते. आता बघा त्या दोघांचं म्हणणं ऐकलं कर्णिकेने. ती काय म्हणते, ते दोघेही कोणाला महत्त्व देत आहेत तर आधी पोटोबालाच महत्त्व देत आहेत. आणि जी माणसांची धडपड आहे काम करण्याची ती देखील कशासाठी चाललेली असते तर या पोटोबासाठीच चाललेली असते. आणि या पोटोबामुळे काय होतं आहे तर आपली पण फरफड होत आहे, म्हणजे गैरसोय होत आहे. सगळं काही याच्यामुळेच होत आहे. पुढे
शिवाय मान सन्मान तो सगळा त्याला. परवा तर त्याचं माझं भांडणच झालं. आता जीवाताई कर्णिकेशी कंप्लेंट करते आहे की पोटोबा आणि जीवाताईचं काय झालेलं आहे, भांडण झालेलं आहे. मग आता कर्णिका विचारते, कशावरून ग? जीवाताई बघा काय म्हणते, अगं दरवेळी आपला तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर. एखाद वेळी मला आवडलेला पदार्थ मी जर जास्त खाल्ला की झालं याचं गुरगुरणं सुरू, वैताग नुसता. आता जीवाताई काय सांगते की जीवाताईला जर अन्नपदार्थ मिळाले तर तिला एखादा पदार्थ जास्तीचा खाऊसा वाटतो, पण पोटोबा काय करतो, त्यावरती गुरगुर करत असतो, उगाचच रागवत असतो, वैताग. आणि त्यामुळे जीवाताईला काय होतो, वैताग असा होऊन जातो. तिला मुळीच ते पटत नाही, कारण जीवाताईला पदार्थ खाऊसे वाटतात आणि पोटोबा मात्र गुरगुरत असतो, रागराग करत असतो. ओके, आता पुढे कर्णिका काय म्हणते पाहूया. खरंच ग बाई, शिवाय हे पोटोबा महाशय नुसतंच बसून खातात, आपल्यासारखं काही काम करत नाही की काही नाही. आता कर्णिका काय म्हणते की बरोबर आहे तुझं, आपण सारे काम करतो आणि हे पोटोबा महाशय काय करतात, मात्र बसून नुसते खातात, काही काम नाही की काही नाही. ही आलीच बघ नासिका. काय ग नासिके, तुला काय वाटतं? आता नासिका म्हणजे नाक. आता त्याला कर्णिका प्रश्न विचारते की तुला काय वाटतं याबद्दल, पोटोबाचं जे काही वागणं आहे त्याबद्दल काय वाटतं तुला? नासिका, कशाबद्दल? कर्णिका, अगं ही बडबडी पोटोबद्दल तक्रार करते. आता कर्णिका काय सांगते जीवाताईबद्दल की ही बडबडी आहे ना, ही पोटोबाबद्दल तक्रार करत आहे की पोटोबा खवये काहीच काम करत नाही. म्हणजे फक्त काय करतात ते पोटोबा खवये जे खादाड आहेत, नुसतं खात असतात, ते काहीच काम करत नाही, अशी तिची तक्रार आहे. आता त्यावर नासिका काय म्हणते पाहूया. मग त्यात खोटं ते काय? माझंच बघ ना, रात्रंदिवस श्वास घ्यायचं माझं कार्य सतत चालूच असतं, वास घेण्याचंही ज्यादा काम मी करते, पण हे पोटोबा मात्र. आता नासिका पण त्यांच्यामध्ये सामील झालेली आहे, तिला पण त्यांचं म्हणणं पटलेलं आहे. जीविकाताईसारखी तीसुद्धा कंप्लेंट करते की रात्रंदिवस मी काम करते, मी श्वास घेण्याचं काम करते आणि कधीकधी जादा श्वास घेण्याचं देखील काम करते, आणि हे पोटोबा मात्र काय असतं, बसून असतात, काहीच काम करत नाही. आता हस्तकराचे आले आहेत, म्हणजे हात काहीच काम करत नाहीत. हो, त्यांचा पण होकार भेटलेला आहे पोटोबाबद्दल की हो, ते काहीच काम करत नाही. आता पदकुमार आले आहेत, ते काय म्हणतात बघूया. उलट सगळ्यांवर गुरगुरतो, शिवाय जो उठतो तो कशासाठी, पोटासाठी, म्हणत आम्हाला राबवून घेतो. आता पदकुमार काय सांगतात की तो जो पोटोबा आहे तो सगळ्यांवरती गुरगुरतो, रागवत असतो, आणि जो तो मनुष्य आहे, माणसं आहेत, ते काय म्हणत असतात त्याच्याविषयी की कशासाठी, तर पोटासाठी काम करायचं आहे सगळं काही आपल्याला, आणि पोटोबाला खायला मिळावं म्हणून आपले सारे आपण जे अवयव आहेत ते आपल्याकडून काम करून घेतात, माणसं राबवून घेतात आपल्याला या पोटोबासाठी. कशासाठी, तर पोटोबासाठीच आपण करतोय म्हणून. बरं, पुढे नयनकुमार यांची एंट्री होत आहे बघा. मी सुद्धा हेच म्हणतोय, मी नेहमी बघायचं काम करतो, झालंच तर माणसाच्या सौंदर्यात भर घालतो तो मीच, मी नसतो तर. आता नयनकुमार आलेले आहेत, म्हणजे डोळे. ते काय म्हणत आहेत, मी सुद्धा हेच म्हणतोय की पोटोबा काय करतात, नुसतं बसून खायचं काम करतात, मी नेहमी बघायचं काम करत असतो, हो की नाही. नयनकुमारचं काम काय आहे, नयनांचं तर बघणं, झालंच तर मी काय करतो की माणसाच्या सौंदर्यात भर घालतो, की आपण कसं राहिलं पाहिजे, कसं दिसलं पाहिजे, छानपैकी कसं आपण दिसू शकतो, यामध्ये देखील मी भर घालतो, तो मीच आहे, मी नसतो तर काय झालं असतं, असं नयनकुमारचं म्हणणं आहे. पुढे आता कर्णिका काय म्हणते पाहूया. कर्णिका, पुरे तुझं लेक्चर, मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या व्यवहाराला मदत करते म्हटलं, माझ्याशिवाय तर. कर्णिका म्हणजेच कांटे काय म्हणत आहेत की तुझं लेक्चर बंद कर नयनकुमार, आता मी सुद्धा ऐकण्याचं काम करते, माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करते, काय करायचं, कसं करायचं हे आपण ऐकल्यानंतरच ठरवतो ना. मग हे काम ऐकण्याचं कोणाचं आहे, तर कर्णिकेचं. आता कर्णिका काय म्हणते, माझ्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही, तुम्ही जर ऐकलंच नाही तर तुम्ही काही करणारच नाही. आता पुढे नासिका काय म्हणते ती बघूया.
नासिका म्हटलं, कर्णिके, तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे बरं का. आता नासिका काय म्हणते की कर्णिके, काना, तुझ्यापेक्षा देखील माझा उपयोग जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल का? जर श्वासच घेतला नाही तर माणूस जगूच शकणार नाही. आता जीवाताईचं काय म्हणणं आहे पाहूया. जीवाताई, आणि माझ्यामुळेच तर माणसाच्या जीवनात अर्थ आहे. मी गोड बोलते, नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव माझ्यामुळेच मानव चाखू शकतो. आपण सारेजण अनेक काम करतो, पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात. जीवाताई काय म्हणते, आणि माणसाच्या जीवनाचा अर्थ, खरा अर्थ कोण लावतो तर मीच लावते. मी गोड बोलते, मी नाना तशा पदार्थांची चव घेते, आणि मानव चाखू शकतो कोणामुळे पदार्थ तर माझ्यामुळेच. मी किती काम करते, आणि हे पोटोबा मात्र काय करतात तर आयते बसून असतात. पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात. तेव्हा आपण या पोटोबाविरुद्ध संप करूया आणि मेंदू राजेसाहेबांकडे तक्रार करूया. तर जीवाताई काय म्हणते फायनली, की आपण सगळेजण काम करतो, सगळे आपापसात म्हणत असतात की मी मोठा आहे. नासिका म्हणते मी मोठा आहे, तर कर्णिका म्हणते मी मोठा आहे, तर जीवाताई म्हणते मी मोठा आहे. शेवटी काय होतं, त्यांच्यात वादविवाद होऊन जीवाताई काय म्हणते की आता आपण एक काम करूया, आपण संपच करूया आणि आपण सरळ थेट मेंदू महाराजांकडे जाऊया आणि पोटोबाची तक्रार करूया. आता नयनकुमार त्यावर काय म्हणतात बघूया. नयनकुमार, हो हो, आमची तयारी आहे संप करण्याची. आजपासून मी बघणार नाही. संप करणार म्हणजे काय असतं तर आपण जे कामं करतो नेहमीची ती कामं न करणे, नुसतं बसून राहणे म्हणजे संप पुकारणे. ओके. नासिका, मी वास घेणार नाही. तर नयनकुमारचं काम काय आहे बघणं. तो काय म्हणतो की मी आजपासून बघणार नाही. नासिका काय म्हणते, तर मी वास घेणार नाही, श्वास मात्र मला घ्यावाच लागेल. मी वास नाही घेणार पण श्वास मात्र मला घ्यावाच लागेल. कर्णिका काय म्हणते, मी ऐकणार नाही. कर्णिकेचं काम आहे ऐकायचं, तर ती काय म्हणते मी ऐकणार नाही. तर जीवाताई काय म्हणते, मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांनासुद्धा संपात सामील करून घेईन, आणि दातांनासुद्धा, दंत मीन्स दात, त्यांना पण मी काय करून तर संपामध्ये आपल्या सामील करून घेईन. हस्तकराज काय म्हणतात पाहूया. हस्तकराज, मी घास उचलणार नाही. म्हणजे हात काय म्हणतात तर मी घासच उचलणार नाही. आणि पदकुमार काय म्हणतात, मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही. म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच अद्दल घडेल. म्हणजे पोटोबाला काय होणार आहे, आता चांगलीच अद्दल घडणार आहे. कारण सर्वांनी आपापल्या परीने संप पुकारण्याचं काम केलेलं आहे. नासिका म्हणते मी वास घेणार नाही. कर्णिका म्हणते मी ऐकणार नाही. हस्तराज म्हणतायत मी घासच उचलणार नाही. आणि पदकुमार म्हणतात की मी स्वयंपाकघरातच जाणार नाही. असं प्रत्येक जणाने संप पुकारलेला आहे.
आता सर्वजण मेंदू महाराजांकडे जायला निघतात. सर्वजण काय म्हणतात? मेंदू राजे साहेबांचा जय जयकार असो. त्यावर मेंदू राजे म्हणतात, बसा मंडळी, पोटोबा प्रधान आले की नाही अजून? पोटोबा काय म्हणतात बघा त्याच्यावर, मी केव्हाच हजर आहे महाराज. मेंदू राजे, पोटोबा, या सर्व मंडळींची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही, नुसतं खाता आणि दुसऱ्यावर गुरगुरता. आता सगळेजण मेंदू महाराजांकडे पोहोचलेले आहेत आणि सगळ्यांनी पोटोबाची तक्रार केलेली आहे. तेव्हा महाराज काय म्हणतात, मेंदू महाराज, की पोटोबा सगळे तुमच्याबद्दल तक्रार करत आहेत की तुम्ही काहीच काम करत नाही आणि तुम्ही सर्वांवर मात्र नुसते गुरगुरत असता. पोटोबा, आता त्यावर पोटोबा काय उत्तर देतात बघा, महाराज, बोलताना जरा बेअदबी होतीये, कसूर माफ असावी. बेअदबी म्हणजेच काय, तर अवमान करणे, अपमानजनक. ओके, असे पोटोबा म्हणतोय कारण समोर कोण आहे, महाराज आहे, मेंदू महाराज, आणि मोठ्यांबरोबर बोलत असताना आपण त्यांचा अवमान होणार नाही असं काही वागत नाही, म्हणून पोटोबा त्यांना आधीच सांगतो आहे. ओके, पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे. हो, मी अधूनमधून मी गुरगुरतो, पण ते यांच्यावर नव्हे, ती माझी सवय आहे. पोटोबा काय सांगतो मेंदू महाराजांना, की हो महाराज, मी तुमच्याशी बोलतो आहे पण तुमचा अवमान होणार नाही याची मी काळजी घेतो, मला माफ करा की मी साफ खोटं नाही म्हणत आहे, मी अधूनमधून ह्यांच्यावर गुरगुरतो, पण ही काय आहे महाराज, तर ही माझी सवय आहे. त्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार? आता हेच उदाहरण घ्या ना, सर्वांनी संप पुकारला, मी गप्प बसलो, पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला, जीवनरस मिळाला नाही, म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेलेत. आता जे पोटोबा आहेत ते मेंदू राजांना समजावून सांगत आहेत की जीवनरस न मिळाल्यामुळे बाकी शरीर इंद्रिये जी आहेत ती कशी झालेली आहेत, तर सुकून गेलेली आहेत. जर पोटोबाने व्यवस्थित अन्न घेतले तरच काय होणार आहे, जीवनरस तयार होणार आहे, आणि जीवनरस तयार झाला तर बाकीच्यांची कार्य कशी होणार आहेत, तर सुरळीत व्यवस्थित पार पडणार आहेत. पण या सगळ्यांच्या संपामुळे काय झालेलं आहे, त्यांना जीवनरस मिळालेला आहे का, नाही, आणि म्हणून ते सुकून गेलेले आहेत. पुढे आता मेंदूराचे काय म्हणतात पाहूया. नयनकुमार, पटलं ना सर्वांना? शिवाय असं पहा, आपण सारेच एकमेकावर अवलंबून आहोत. आता पोटोबाचं म्हणणं ऐकून झाल्यानंतर मेंदू राजांना त्यांचं म्हणणं पटलेलं आहे आणि ते नयनकुमारला काय म्हणत आहेत की तुम्हा सगळ्यांना आता पटलेलं आहे ना पोटोबाचं म्हणणं. शिवाय आपण सारेच काय आहोत, तर एकमेकांवर अवलंबून आहोत. एकाचे कार्य जर अडथळले तर बाकीच्यांचे पण काय होणार आहे, अडथळणारच आहे. आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार? आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकात्मतेमुळे. काय म्हणतात पुढे मेंदूराचे, तर आपल्या देशाचे म्हणजे आपल्या शरीररूपी देशाचे कार्य कसं चालणार, हे सर्व चालतं ते आपल्या एकमेकांमुळे चालतं, एकात्मतेमुळे चालतं आहे. जर आपण एकात्मता नाही दाखवली तर आपलं राज्य सुरळीत चालणार नाही. पाय चालतात ते रस्ता डोळ्यांनी दिसतो म्हणून, हो की नाही? जर डोळ्यांनी रस्ता दाखवला नाही तर पाय चालणार आहेत का, नाही. तर पायांना कसला आधार आहे, तर डोळ्यांचा आधार आहे, हो की नाही? सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळे. आपणाला जीवनरस मिळतो म्हणून त्याने अन्न खाल्ले नाही तर काय हाल होतात ते आता तुम्हाला समजले असेलच. आता मेंदूराजांनी सगळ्यांना पटवून दिलेलं आहे, जर पोटोबाने अन्न खाल्लं नाही तर आपल्या सगळ्यांचे काय होणार आहेत, हाल होणार आहेत, आपली कामं सुरळीतरित्या पार पडणार नाही आहेत. आता तुम्हा सगळ्यांना या संपामुळे समजलंच असेल, आपण सारेच या शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. काय आहोत, तुम्ही सगळेच सेवक आहात शरीररूपी राज्याचे, कोणी श्रेष्ठ नाही किंवा कोणी कनिष्ठ नाही. आपले हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एक व्हायला हवे, खरे ना? पुढे काय मेंदू महाराज म्हणत आहेत, तर आपल्या या राज्याचं सर्व काम व्यवस्थित व्हावं यासाठी आपण सर्वांनी काय व्हायला पाहिजे, एक व्हायला पाहिजे. असं आपण एकमेकाबरोबर
कुरघोडी करता कामा नये, कोणावरती रुसता कामा नये, जलस होता कामा नये, हो की नाही. जर सर्व एकत्र असतील तरच सर्व काही छान होणार आहे. आता सर्वजण त्याच्यावरती काय म्हणतात बघूया, काय प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी. होय महाराज, पोटोबा आम्हाला क्षमा करा, आता पुन्हा नाही आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार. काय म्हणतात सर्वजण की पोटोबा महाराज आम्हाला क्षमा करा, आता पुन्हा आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार नाही. कुरकुर म्हणजे तक्रार करणार नाही. आपण सारेच या राज्याचे सेवक. आपण काय आहोत, मेंदू महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आपण सारे या राज्याचे सेवकच आहोत. आपण सारे एक, आपण सारे एक. आणि सगळे एकसाथ म्हणतात की आपण सारे काय आहोत, एक आहोत, आपण सारे एक आहोत. आय होप की तुम्हाला या पाठाद्वारे एकात्मतेचं महत्त्व समजलं असेल. मग ते शरीररूपी ज्ञानेंद्रियचं राज्य असो किंवा आपला देश असो, कुटुंब असो, परिवार असो, कुठेही राहताना वावरताना एकात्मतेने, सगळ्यांच्या विचाराने आणि सगळ्यांची कामं सुरळीतरित्या पार पडतील अशाप्रमाणे आपण राहिलं पाहिजे आणि एकात्मता दाखवली पाहिजे. तरच आपली सर्व कामं का होणार आहेत, व्यवस्थित पार पडणार आहेत. अन्यथा आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स किंवा अडथळे निर्माण होऊ शकतात. हा पाठ सर्वांसाठी आहे, एकात्मतेचा पाठ आहे. आणि तुम्ही देखील तुमच्या घरी, शेजारी, पाजारी, देशामध्ये, राज्यामध्ये सर्वत्र एकात्मता नांदेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि पाठ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नक्की, आणि लाईकसुद्धा करायचं आहे. थँक्यू.